आप देख सकते हो अभी मैं CST में पहुंचा हूँ। CST मीन्स छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस। ये है इथे आता पोचलो। इथून आम्ही त्या साईडला जाणार आहे, लेफ्ट साईडला, कारण तिथून मला गावाला जाणारी ट्रेन मिळणार आहे। सो खूप लोक आलेत गावाला जाण्यासाठी। हे तर लोकलसाठीच आहे। बघूया आता ट्रेन पकडल्याच्या इथे, ट्रेनच्या इथे गेल्यावरती बघूया काय लाइन वगैरह आहे का, कारण नॉर्मल ट्रेनला जाणार आहे ना, खूप टाइम लागेल। बैठिए, देख सकते हो ऐसा CST से मैंगलोर ट्रेन के लिए जाने के लिए रास्ता है। यहाँ पे बाहर फूड कोर्ट है और अंदर प्लेटफॉर्म के लिए जाने के लिए बहुत पब्लिक भाग रही है, क्योंकि ट्रेन में लाइन लगने वाला है। देखो अभी मुझे भी लाइन के लिए लगना पड़ेगा, लेकिन कहाँ पे लाइन है मालूम नहीं है बिल्कुल भी। तो चलो देखते हैं, शायद यहाँ पे लाइन लगा हुआ है। यहाँ पे बाप रे बहुत बड़ा लाइन है। दोस्तों देखो अभी मैं आया था, यहाँ पे थी लाइन, और अभी लाइन पूरा यहाँ से घूम के वहाँ तक पहुँच गई है। अब ना जाने कहाँ तक पहुँचने वाली है। देखते ये आगे वाला ट्रेन अभी जो कोल्हापुर था अभी छूट गया, जस्ट छूट गया ट्रेन। अभी इसके बाद हम लोगों का ट्रेन आने वाला है। सब लोग तैयारी में लग गए हैं। मेरे पास तो सिर्फ एक ही बैग है जो ऑफिस से लेके आया था मैं। लैपटॉप है उसमें और बाकी सब थोड़ा कपड़ा है, बस वही कैरी किया है, क्योंकि मैंने पहले से कपड़ा ऑलरेडी मैं लेके गया हूँ। ठीक है, देखते हैं अभी ट्रेन में जाने के बाद मैं देखता हूँ कि क्या है, जगह मिलने वाली है या नहीं। चलो मिलते हैं। मित्रांनो 2 तास वाट बघून शेवटीला गाडी आली। खूप लाईन झाले या साईडनी पण, आणि प्रॉपर इकडून लाईन पुढपर्यंत गेली आहे। आता आमची स्वांती झाली की आम्हाला जागा मिळेल की नाही काय माहिती नाही। माझ्या संगाती अजून रत्नागिरीला उतरणारे 2-3 जण आहेत, ते रत्नागिरीला उतरणारेच आहेत। बघूया आता जागा मिळते का। आलेच ट्रेन। बेकारवाले हालत झाले आज, पूर्ण खाली सगळी बॅक साईड पूर्ण पॅक झाली। वरती बसायला मिळाले जागा, बस झाली। फायनली गाडी सुटली आहे आणि खूप गर्दी झाली होती सध्या तरी, पॅक झाली होती। त्याच्यानंतर गाडी ठाण्याला थांबणार आहे। ठाण्यावरून मग डायरेक्ट पनवेलला थांबून मग पुढे जाणार आहे। आता बघू शकता तुम्ही किती, आणि फर्स्ट टाईम येतो आहे, खाली बसायला जागा नाही, लोक खालच्या साईडला बसले तिकडे। आमच्याबरोबर थोडेच आहेत। उतरणार दादा मडगावला, मी मडगावला उतरणार, तो माझ्याबरोबर उतरणार आहे रत्नागिरीला। आणि अर्धे जण आहेत तेवढे काय माहिती नाही कोण कुठे आहेत ते, त्या ताई वगैरे भरपूर झाले, खूप भांडणं वगैरे करून जागा मिळवलेली आहे। आता बघू थोड्या वेळाने। गुड मॉर्निंग दोस्तों, सुबह के 4 बजने वाले और हम लोग पहुंच गया हूँ। मैं अकेला ही आया हूँ, वैसे पहुंच गया। और आप लोग भीड़ देख सकते हो रत्नागिरी का सुबह सुबह का। ये देखो सारा पब्लिक अभी उतर रहा है और अपने अपने घर के लिए रवाना हो रहा है। लेकिन अभी मुझे भाग भाग के जाना पड़ेगा अपने बस स्टॉप के यहाँ पे, क्योंकि मुझे तभी वहाँ से ही बस मिलेगा। और मैंने शूज़ लेस भी बांधा नहीं है, पानी का बॉटल भी तो वैसे ही रखा है। बस 2 मिनट रुकता हूँ और निकल पड़ता हूँ बस स्टॉप के लिए। वेलकम टू रत्नागिरी, इट्स कोकण कूल मधुरिंद। पब्लिक सगळे झोपलेच, कारण पुढे जायला गाड्या आहेत की नाही काय माहिती नाही। पण छान बनवलं नवीन एरिया, चाय वगैरेची सोय आहे। मी आता जस्ट पोचलो, पण आता थांबून काय अर्थ नाही, मला पटापट लवकर जायला लागणार आहे, कारण पुढे ट्रॅव्हल्स वगैरे फुल भरले तर मला पुढे जायला टाईम लागेल। सो पटापट पळतो, 50 की गोळी देतो। चला, गावी आल्यावरती गाय आणि बैल दिसणार नाही असं होणारच नाही। घरी की नाही सुरुवात कोकणातली। चला पब्लिक घरी, आंबे वाट बघतात तुमचेच। जा बॅगा उचलून घेऊन जा जरा थोड्या। उचलू नका पण कोणाला।
गावाला पाऊस नसेल, बट स्टील तिकडे पण पाऊस आहे. मला आता उतरल्यावरती ब्लॉग काढायला मिळेल की नाही माहिती. गुड मॉर्निंग दोस्तो, आज दुसरा दिवस आहे आणि जस्ट आता पोचलो आहे आमच्या गावी. आम्ही जवळजवळ रत्नागिरी, मुंबई टू रत्नागिरी असा प्रवास बेकार झाला आहे की बसायलाच जागा मिळत नव्हती. तरी पण धावपळ करून कसं तसं करून आम्ही बसलो, कारण खूप गर्दी होती. खूप म्हणजे खूपच प्रकारची गर्दी होती. आता सकाळचे वाजलेत आय थिंक 5 वाजलेत ना. हां, सकाळचे 5 वाजलेत आणि माझ्याबरोबर आमच्याच वाडीतला एक मुलगा मिळाला आहे, सिद्धेश. तर मला पण कंपनी झाली, कारण एवढ्या रात्रीमध्ये कोणच नाही रस्त्यावरती, पूर्ण ब्लँक एरिया आहे. तर मी आता तुम्हाला हे सांगतो की रात्रीपासून आमचा मुंबई टू रत्नागिरीचा प्रवास कसा झाला तो. मी संध्याकाळी पोचलो, ऑफिसमधून निघालो घरी यायला, मुंबईला यायला, सॉरी गावी यायला. बट ट्रेन आमची लेट होती. लेट म्हणजे ॲक्झॅक्ट टायमावरती अशी नव्हती, कारण बघायला गेलं तर ठीक आहे लवकरच आली होती ती, पण आम्हाला बसायला भेटेल याची गॅरंटी नव्हती. पण लाईन एकदम खूप होती आमच्याकडे आणि CSTवरून चढल्यामुळे मला थोडा त्रास झाला, पण तरी पण ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ट्रेनमध्ये चढलो, ट्रेनमध्ये भानगड झाली, खूप सारे मारामारी झाल्या, ओरडाओरडी झाली. त्याच्यानंतर परत हळूहळू करत खाऊन पिऊन मूवीज वगैरे बघून टाईमपास करून शेवटीला आम्ही पोचलो रत्नागिरीला. रत्नागिरीला जसा पोचलो सुसूला जोरात झाली होती, तरी पण काही कंट्रोल करता इथं येऊन मी सुसू केली. आणि सेकंड थिंग, आता जस्ट पोचलेलं आहे, आता चाललो आहे. आता इथून आम्हाला आय थिंक अर्धा तास लागेल ना आपल्याला जायला. आता इथून जायला आम्हाला अर्धा तास लागेल. सगळेजण झोपलेच असतील, आता 5 वाजलेत, मग ऑब्वियस झोपले असतील. तर मग ठीक आहे, आता भेटूया एकदम सकाळी. चला बाय बाय. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळी रात्री 6 सकाळी 5 वाजता उठून येऊन झोपलो होतो मस्त की ताणून दिला होता. आणि आता 8 वाजलेत सकाळचे, उठलो आहे. सकाळचं वातावरण बघा, मस्त एकदम फ्रेश वातावरण आहे गावी. किळबिळ चालू आहे पक्ष्यांची, दुसऱ्यांची गुरं आमच्या परसवणात पण आलेत. हे बघा, आमचं घर दाखवतो तुम्हाला. आमचा एंट्रन्स गेट आहे, हा मेन गेट आहे. नाही आता इथे होता, इकडून कधी आला इकडे बाहेर आईला. सब झोल आहे. हे बघा, हे आमचं पर्सन आणि हे आमचं घर गावचं. आंबा लागलेला नाही अजून, लागलाय आंबा लागलाय. आमचं घर. हा पूर्ण पर्सन. कुठेतरी लग्न आहे आय थिंक सो, कारण सकाळपासून सुबह से बहुत गाने का आवाज बज रहा था और आप लोगों को भी आ रहा होगा थोड़ा थोड़ा, लेकिन अभी आप देख सकते हो कि नहीं आइडिया नहीं. एक सेकंड मैं जूम कर देता हूँ. यहाँ पे वो लोग आ रहे हैं, ये देखो यहाँ से नवरदेव आ रहा है शायद. हाँ राइट है, नवरदेव ही है, नवरदेव आ रहे हैं. हाँ शादी है लगता है. अच्छा हम मौके पे आ गए, मतलब गांव में शादी भी अटेंड कर पाऊँगा, अच्छी बात है. हम लोगों के अभी ना बहुत अभी 2-3 मंथ हुआ कुआं खुदा है, मतलब आम गिरा था अभी, जस्ट मिस हो गया यार, ऑटोमेटिकली गिर रहे. देखो यहाँ पे देखो, ये अभी जस्ट नया वाला कुआं खुदवा है. पानी का यहाँ पे बहुत प्रॉब्लम हो रहा था. पानी है, बहुत बड़ा तालाब वगैरह है, पानी डेली आ रहा है, लेकिन पानी नहीं मिल रही. देखो सुबह ये वाला, ये हम लोगों का पाइपलाइन लगाया हुआ है. और सेकेंड थिंग, ये लोग गांव का जो गांव में जो पानी का ये रहता है ना, नल लगाया हुआ, आता काय पाणी भरतो ना आला पाहिजे होता.
का खायला पाणी भरताना किती मजा येते माहिती आहे? पाणी भरताना मी झोपलो होतो आता उठलो. पाणी भरताना किती मजा येते. दार उघडायला कोण नाही सकाळी 5 वाजता उठलायला. आलो मी इकडून, मग इकडून पाठवून आलो. मी आलो, मी समजलं तिकडं खोललं म्हणून मी तिकडे गेलो डायरेक्ट त्या साईडने. म्हटलं झोपले होते, म्हटलं झोपू दे म्हणून आलो. मोठ्या मोठ्या बोंबलत गेली तिकडे. ना मी जागा होतो, मी बघितलं मला आवाज मला आला. मी सकाळी आलो तर आवाज मोठ्याने आवाज दिला होता. पाठीमागे येऊन मम्मीला आवाज दिला होता. मेन दरवाजाला आलो होतो, बट पाठच्या साईडनी मम्मीचं रूम आहे, ते मम्मीच्या रूमच्या साईडला म्हणजे मम्मी वगैरे झोपतात त्या साईडला आलो होतो. आणि मग तिकडे येऊन खिडकीला आवाज दिला तर मम्मी उठली. आणि मी तिथे न जाता बाजूला एक दरवाजा आहे आतमध्ये जायला, तिथे न जाता डायरेक्टली मेन दरवाजाला गेलो तर ती घाबरली. कोणाला आवाज देऊन डायरेक्ट काय झाला. मी तुम्हाला घर दाखवायचं राहिलं, तुम्हाला आतून घर दाखवतो मी हे बाहेरून. ओके, हे गेट पासून हे आमची तुळस. इथे सध्या कोण नसतं जास्त, त्याच्यामुळं हे क्रिकेट बिकेट सगळे गावाला आले त्यामुळं खेळायला. एंट्रन्स हे बघा, हे आमच्या महाराणी अजून झोपलेल्या आहेत. ए उठ, काय अय हो काय हो. दीदी पाणी भरून दमली आणि आता अंथरूण वगैरे काढायला आले. हा देवार घर तिकडे लाईटला अजून आलेच नाही, म्हणते दाखवतो. म्हणजे तुम्ही जेवायला जायचा तयार आहेत काय? ए चंप्या, तू पण आलायस काय रे? अरे तू पण आलायस? तू नाही आलायस अरे? हे काय हे काय मेन किचन इकडे. इथून बाहेर जायचं आहे ते. हा इथंच आलो तुम्ही. हो आंबा भरपूर जमा केले रे. मम्मी पप्पा झोपले होते इथे आणि मी इथून आवाज दिला आता. आलो बाहेर. सुकवाना पण लागलेले आहेत. साठा नाही बनवले तिथे आंबे नाही मिळत काय? आणि पाऊस पडतोय शुक्रांशी आग लाग. ऊनच नाहीये ना तेवढं साठतंय करायला. मित्रांनो लग्नाला चाललोय. खूप वर्षांनी गावी आलोय आणि लग्न अटेंड करायला चाललोय, ते पण आंघोळ न करता. आणि बिना आंघोळ करता. फक्त तोंडावर पाणी मारलंय आणि फक्त काय केलंय काय नाही, तोंड धुतलंय. यांच्यासारखं मेकअप नाही केलाय आम्ही. हां, डोळ्याला काय तोंडाला काय नुसतं पांढरी पोतून ठेवले पावडर आमचं बघ. आणि लग्नाला जातोय आम्ही, लग्नाला जातोय पायाखाली बघा आमच्या स्लीपरवरती आमचा भाई मस्त आहे की. या खाली ह्या साईडला आहे ना धरण आहे, जिथून आम्ही पहिले ना पाणी आणायचो. आता विहीर वगैरे झाले त्याच्यामुळं प्रॉब्लेम नाही, पण एवढं वरती चढून डोक्यावरती कळशी हांडा घेऊन आम्ही लोक पाणी आणायचो. स्वप्नात काय आणायचो पाणी तुझ्यावर का नाही? हां तू आणायचीस वा. हां आता 11 वाजेपर्यंत झोपून कोण असतं, तू का मी? हो हे बा बोंड बघ अवकाशी आहे, पडशील नाही तर धरणात जाशील. ते बघा हे धरण हाय, पाणी बुडवून काढूया का तुला? हां चला आता डायरेक्ट भेटूया लग्नामध्ये. काय मग आवाज येतोय की नाही? हाय शाबाश.
गाव गाजवली ना पोरांनी. वरात निघाली की काय? यांचं लग्न आहे ते. निघाली वरात. आता लग्न झालं. Guys, इथं. वरात निघाले. आता मांडवात जाणार आहे. नवरदेवाची वाट बघतोय. चालते वगैरे वाटायला लागल्या. वधूवर करमाला घेऊन सज्ज होय. जवळ जवळ आली गडी मिलनाची शनिक सुख करोनी भेट दोन्ही जीवाची सुमूर्त सावधान. जवळ जवळ येता मिलनाचा मुहूर्त शनिक सुख जीवा वाटती शब्द व्यर्थ. झटपट झट आता अंतपट दूर सारा अधीर बहुत झाले पंक येतील हारा सुमूर्त. यावद विजी संगान वहते सुनदे जान्हवे पुण्य तो यावच्चा गाज मार्गे सपति दिन करो भास्करो लोकभारा. यावद वज्रेंद्र नीलस्फटिक मनिशिरा वर्तते मेरु शृंगे तावत् त्वं पुत्र पौत्रे स्वजन परिवितो जीव शंभो प्रसादात् सुमूर्त साव. तदेव लग्नं सुदिनं तदेव आता जेवायला पळाले सगळे लोक. ज्या कामासाठी आलेलो ते काम करायला. ज्या कामासाठी आलो होतो ते काम झालं का नाही त्यांनी हे होऊन जाईल. मी तिकडे ठेवलंय. पंक्ती बसायला लागली. फटाफट फटाफट भरलं. फटाफट फटाफट जा. काय घराचं पण मिळणार नाही. काय तिकडून गेला. मला वाटतं कोण नाही. लग्न झालं. जेवण वगैरे झालं. जेवण पण मस्त होतं. आता निघालं परतीला घरी. बाय बाय. तिला लाडू घ्यायला पाहिजे होता ना. ही वरातीची गाडी. आता माझ्या मोबाईलची वरात निघाली असती. भाजी मस्त होती एकदम तिखट तिखट. त्यांना पैसे दिल्याशिवाय कसे येतील ते. पैसे दिल्याशिवाय कसे येतील ते. दोस्तों गांव का रात का नज़ारा देखो. हाय 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 हाय. जन्नत रे जन्नत 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 जन्नत. तुम्हाला आवाज येतोय का? बाजूबाजूला लग्नांचे वगैरे गाणी चालू आहेत. आजच साकट्यान केलं ना मी. त्या लग्नाचाच आवाज येतोय. उघडा आहे. इग्नोर करा तुम्ही. ओ भाई साहब क्या मस्त दिख रहा है. कूल 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 कूल. यासाठीच गावाला यायचं मन होतं रे रे रे. पण ऑफिस मध्ये सोडत नाही ना रे. त्याचं काय करायचं. चला. आणि दानव येताना ललकारत आहे. पहा
मारता मावशीला तुम्ही थांबत पोरीनो मी आले तुमच्या भेटीला तुम्ही थांबत पोरीनो मी आले तुमच्या भेटीला हिरा तारा ग चंदमंदा ग हिरा तारा ग चंदमंदा ग हाक मारता मावशीला अग हाक मारता मावशीला मोहन मुरलीवाला मी गुलाबी जगाला मोहन मुरलीवाला मी गुलाबी जगाला या गोकुळाला नंद घरी नांद तुम्ही श्री नंदलाला गोकुळिया नांद तुम्ही श्री नंदलाला अरे टाटा अरे ते मी काय झाला अरे कोयती आखली होती ना आपलीच कोयती होती आपलीला कोयती होती ना कोयती आखली होती अरे बबल्या म्हटला तू काजूच्या बिया खाली ओतून टाक अरे बबल्यान काजूच्या बिया ओतून टाकला आणि बालदी खाली बरोबर लावला अरे मी काजूच्या झाडावर चलतोय त्याला खाली पण तू अरे चलतोय त्याला पण तू अरे चलतोय त्याला पण तू अरे बबलेला मी हात मारली अरे गुलाबाच्या मला बोलतोच काय अरे म्हणतो बाबा मी बोलीत नाही तुझी कोयती आला ते झाला अरे तेव्हा माझ्या लक्षात आला कोयती घेतली फुले आणि काजूच्या झाडावर चढलो आणि चढलो कसा बिता आणि जी तालबीची दिसती की ताली ताली तुलतुली पिता हाता मोठा होता पापल्या का नाही पापल्यान सगळा भाजी आल्याबरोबर थाप काय झाडाला लावला लावल्यावर घरी आलो तो बालदी घेऊन बाबल्याला बायको झोपली होती जरा माझा बसल्या त्यांना ती पेटीला उठू नको ती भर झोपल्या तिथपर्यंत झोपू दे सगळा गोल खान बिन काय नंतर काय तर आपल्याला पेंड्या मारतात ना तेव्हा आम्ही जाऊ अरे काय बोलले झाला मोठा गुलामा अरे काय विचारतील त्या बाबल्यांना मी गाडीला धाकांचा मित्र हो आजचा दिवस आहे तिसरा सकाळी उठून खूप वेळ झाला त्याच्यानंतर मी झोपाळा वगैरे बांधला झोपाळा खेळून झाला पोरांनी खेळून क्रिकेट वगैरे खेळून चाललंय आता सध्या चाललोय मी निवळीमध्ये म्हणजे काकांच्याच घरी चाललोय कारण आमच्या दिदीला झाडं लावायची आहेत त्यांना प्रोजेक्ट काहीतरी मिळालाय जो त्यांना मग असंच भाई म्हणाला लाव एक झाड लावून जा वर्षातून एक झाड म्हणून काय नाही ना त्याच्यानं काय होणार आहे आपल्या नावाचं एक झाड असेल ना अच्छा स्वतःच्या नावाचं रजिस्ट्रेशन करून चालले झाडांना मग आंबा बिंबा काहीतरी लावायचे मग कामाला येतील पुढं चांगली अशी फुलाबिलाची झाडं लावून फायदा काय तर अशा प्रकारे झाडं लावायचा कार्यक्रम करायसाठी आम्ही झाड शोधायला चाललोय निवळीमध्ये रोड बघू शकता तुम्ही हा गावचा रोड झाड लावलं पाहिजे वातावरण बघा आहे ना मजा एकदम यासाठी लोक गावाला यायला सारखे हे करतात पळापळ करतात आणि मीच गावाला यायला कंटाळा करतो गावाला यायला कंटाळा नाही फक्त ट्रॅव्हलिंगमध्येच जरा जीव जातो म्हणून आणि एक तर रिझर्वेशन पण मिळत नाही कोणाकडे एजंटचा नंबर असेल तर पाठवून ठेवा हां कोणाकडे एजंटचा नंबर वगैरे असेल पण त्यांच्याकडे पण ते लोक क्विक बुकिंग करतात आणि फटाफट महाग देतात तिकीट ते ठीक आहे बघू भेटू नंतर नाहीतर आपण सॅटर्डे संडे वीकेंडला झाडं लावायला म्हणून झाडं घेतलं नाही बघ किती ती एवढी झाडं घेतलं नाहीत बापरे एवढी बॅटणी झाली आता कसं क्लिअर आला
लय वाईट नाही झालं. इथून आहे गेट. घेतलेली झाडं. झिंगाला लवकर, झिंगाला हू अवतार बघ. चला. प्रत्येकाने एक हातात. दुपारचा टाइम आहे. घरातले सगळे क्रिकेट खेळायला लागलेत. माझा हात आणि पाय तुटले त्याच्यामुळे मी खेळत नाही. मी टाइमपास करतोय. थोड्या वेळापूर्वी झोपाळावरती बसलो होतो, आता आलोय. मित्र हो, आता आपण आलोय कुठे, जिथे मी 4th स्टँडर्ड पर्यंत शिकलो. तीच माझी ही शाळा. सुशोभीकरण बघा मस्त झालंय. पहिल्या टायमाला फक्त ही इथेच होता, हा एक पार्ट होता आणि त्या ह्या साईडला दोन्ही पार्ट होते. आणि त्याच्यानंतर हे मधी पण बनवलं आहे त्या साईडला. परत इथे म्हणजे रंगमंच सारखं बनवलं आहे बघा. जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटत कवठेवाडी, ताजी, रत्नागिरी. तर ही माझी 4थी पर्यंतची शाळा. याच्या पुढे मी दुसऱ्या खंडाळ्या साईडला असं शिकायला गेलो होतो. तर आम्ही आता सगळेजण 5 जण लोक पाचारण करायला चाललो आहे, कारण उद्या पूजा आहे आणि प्लस हळदी कुंकू आहे. तर हळदी कुंकू आणि पूजेसाठी आवर्जून या. हे बघ, कालच इथं काल का आजच लग्न होतं ना. हे काल कसं आज होतं लग्न? काल होतं लग्न. काल मित्रांनो संध्याकाळचा पारा आहे. संध्याकाळच्या पाऱ्याला पोरं जांगल देव आहे ना, जांगल देवाजवळच बसलेत निवांत. काय रे आंबा खाता काय रे? हे बघ काहीतरी वेगळंच करायला बसलेत. अरे इथेच आलो होता लग्नाला. चला इथून सुरुवात करा. पाचारणाला सुरुवात करणार आहेत. गावाच्या पारावरती लोक कसे बसतात, पण इथं ही कार्टी बसलेत कुठे, टाकीवरती बघू शकता. या साईडला या घरामध्ये आहे ना भाजीपाला वगैरे, लाल माठ, मेथी वगैरे हे सर्व भाजी आहेत, फळं वगैरे आहेत. ते लोकांनी एक घरामध्येच फार्म ह्याच्यावर करून ठेवलेला आहे पालेभाज्यांसाठी. बघा तुम्ही लोक बघू शकता. हे सगळं पालेभाजीचे वगैरे बनवून ठेवलेले आहेत. हे बघा हीच ती आगाव कार्टी बसलेत निवांत चाललाय त्यांचा. म्हणजे संध्याकाळच्या पाऱ्याला कामधंदा सोडून, यांना तर काय काम नसतं तरी पण एन्जॉय करण्यासाठी लोक बसलेत. आमचे पोरं गेलेत कुठे काय माहिती नाही, बघूया. आला 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 का बघ, पोरं नाही घेतो. ए पाला 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 पाला. ए शाबाश. बघ आंबा बिंबा घेऊन चाललाय. थांबा आम्ही खायला देतोय. बघ काय बचू करतोय काय कळत नाही. तर आज ॲडव्हेंचर करायला आलेत.
मग एवढा बढतोय काय शाबाश या शाबाश शाबाश शेकडं पकडायला पण या कायचं होतंय पाय देताना बघा पानं जास्त ट्रॅकिंगला जाण्यापेक्षा इथंच या हा पाचारण झालं सगळीकडे घुमून फिरतोय आप करवंद बघा करवंद पोरानं करवंद हा 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 कोकणची मैना कोकणची मैना ह्या साईडला चंद्र दिसतोय अरे आणि ह्या साईडला बघितलात तर सूर्य दिसतोय दोघांचं दर्शन एकाच टायमाला झालं बघा लग्नातला करवले बघा कशा पाहतात बघा फक्त स्विच बघा दोन्ही साईडला हा हा चंद्र बघ काय व्हिडिओ दिसतोय क्या बात आहे क्लिअर दिसतोय नाहीतर कधी एवढा दिसत नाही कॉक गेला वर